पीडितेला न्याय, पीडितेला न्याय, पीडितेला न्याय. त्या धनंजय केळकरचं करायचं काय? दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मुर्दाबाद, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मुर्दाबाद, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मुर्दाबाद. त्या देवेंद्र फडणवीसचं करायचं काय? अजित पवारचं करायचं काय? एकनाथ शिंदेचं करायचं काय? प्रकाश आंबेडकरचं करायचं काय? हसन मुश्रीफचं करायचं काय? देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, एकनाथ शिंदे मुर्दाबाद, दीनानाथ मंगेशकर मुर्दाबाद. मंगेशकर हॉस्पिटलचं करायचं काय? मंगेशकर हॉस्पिटलचं करायचं काय? मंगेशकर हॉस्पिटलचं करायचं काय? डॉक्टर बाबूंना मोठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोटी पीडितेला देणार त्यांना काही आकार मागितलेले का त्यांनी? प्रतिनिधी असतील हॉस्पिटलला आम्ही कसं म्हणणार तुम्ही फास्ट लावून द्या म्हणून फाशी ही कुणीतरी त्याच्याकडे द्यायचा अधिकार बरोबर. त्यामुळे या फालतू लोकांची बोलायचं आम्हाला इंटरेस्ट आम्ही यांचं निश्चित करायला आलेलो आहोत. त्यांच्याबरोबर फालतू लोकांबरोबर काय बोलायचं? त्याच्यामध्ये विधी आणि न्याय खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस, गृह मंत्रालय जसं अपयशी ठरलं तसं विधी न्याय खातं पण अपयशी ठरले. या 6 महिन्यामध्ये आम्ही प्रचंड लक्षण आम्ही आमचं जे आंदोलन चालतं त्याच्या मार्गाने करतोय आणि आमचं अधिकारी ओळखतो चांगले अधिकारी बाजूला ओळखते.
करायचं काय? हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या करायचं इथे ताईला न्याय, ताईला न्याय, ताईला न्याय. तुमचं करायचं काय? करायचं काय? निष्ठूर करून करायचं काय? करायचं काय? पृथ्वीचा करायचं काय? प्रवृत्तीचा करायचं काय? दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर कालपासून मोठमोठ्या पद्धतीची आंदोलनं चालू आहेत. विविध राजकीय पक्ष असतील, संघटनांच्या वतीने ही सगळी आंदोलनं जी आहेत ती चालू असलेली पाहायला मिळतात. आताही आपण बघतो की अनेक आंदोलनं झालेली आहेत. आता आघाडीच्या वतीने सुद्धा या ठिकाणी आंदोलन करण्यात हे सगळेच कार्यकर्ते जे आहेत ते गेटवर जमलेले आहेत आणि न्याय मागताना पाहायला मिळतात. खरं तर आपण त्यांच्याशी थेटपणे बोलणार आहोत. आंदोलन करता घटना घडली, ही घटना खरंच खूप जास्त निंदनीय आहे. तुम्ही सगळे या सगळ्या घटनेकडे कसे पाहता? ही मानवतेला काळिमा फासणारी घटना घडलेली आहे. खरं तर या घटनेच्या निमित्तानं शासनाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ही एक घडलेली जी घटना आहे त्या घटनेच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातील जे सगळे धर्मादाय हॉस्पिटल आहेत ते सगळे हॉस्पिटल हे अशाच पद्धतीने व्यवहार करतात. शासनाकडून कवडीमोल भावाने जमीन घेतात, लाईट घेतात, पाणी घेतात आणि करामध्ये सुद्धा सवलत घेतात. परंतु आपल्याला जाणवत असेल की महाराष्ट्रामध्ये सगळे हॉस्पिटल त्या धर्मादाय या नियमाची पायमल्ली करून सर्रासपणे ते धंदा करत आहेत. आणि हे हॉस्पिटल सगळे आहेत ते रुग्णांची सेवा करण्यासाठी नव्हे तर धंदा करण्यासाठी त्यांनी उघडलेले आहेत. त्यामुळे शासनाने या सगळ्या धर्मादाय हॉस्पिटल जे आहेत त्या सगळ्यांवरती कडक कारवाई करावी असं या घटनेच्या निमित्तानं आम्ही सांगतो. दुसरी गोष्ट, आज ही घटना घडल्यानंतर हॉस्पिटलनी काय केलेलं आहे की हॉस्पिटलनी स्वतः समिती नेमली आणि स्वतः समिती नेमून स्वतःचं निर्देशत्व सिद्ध केलेलं आहे. हे खरं तर अत्यंत चुकीची घटना आहे. या घटनेबद्दल आम्हाला म्हणावं लागतं की चोर चोरी केल्यानंतर कसा म्हणतो, तो कधीच म्हणणार नाही की मी चोरी केलेली आहे, तर चोर म्हणतो की मी चोरी केलेली नाही. तर अशा प्रकारची ही घटना आहे आणि सर्व संबंधितांवरती कडक कारवाई करावी असं आज आम्ही आंदोलनाच्या निमित्तानं मागणी करीत आहोत. ही सगळी घटना घडली, भाजप आमदाराच्या पियाची पत्नी होती त्यामुळे उघडकीस तरी आली, पण अशा अनेक घटनांच्या उघडकीस सुद्धा येत नाही. अनेक गरीब आहेत जे पुढे बोलू शकत नाही किंवा आजच्या या घटनांची झालेली नाही. आता अनेक हॉस्पिटलचा असा प्रॉब्लेम आहे की कोविड सारखं संकट या जगावर येऊन गेलं त्यावेळेस देखील ह्या हॉस्पिटलमध्ये आणि इतर हॉस्पिटलमध्ये जोपर्यंत पेशंट 1 लाख रुपये डिपॉझिट करत नाही तोपर्यंत त्याला बेड अवेलेबल त्या ठिकाणी होत नव्हते. अशा पद्धतीने कोविड सारख्या पॅनिक सिच्युएशन मध्ये सुद्धा हे पैशाला त्या ठिकाणी महत्व देत होते आणि आज त्या आमच्या भगिनीमुळे ही गोष्ट आज जगासमोर आलेली आहे. या हरामखोरांचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी मी माझा शर्ट आणि सगळे कपडे काढून यांचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतोय. नक्कीच ही सगळी घटना घडल्याच्या नंतर आता आपण बघतोय की या सगळ्यामध्ये अनामत रक्कम आम्ही घेणार नाही असं आज त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे. मात्र त्यासाठी जीव जावा लागला, त्याच्यानंतर त्यांना ही सगळी जाग आलेली पाहतो. वासिफात आज जो घेतलेला निर्णय आहे हे उशिरा सुचलेलं शानपण आहे. आज एका भगिनीचा जीव गेलेला आहे. त्यांनी 2 पिवळ्या मुलींना जन्म दिला आणि त्या माऊलीचा मृत्यू झालेला आहे. याला जबाबदारी प्रशासन आहे. म्हणून या प्रशासनाचे मग धनंजय केळकर असतील, घैसाच असतील किंवा व्यवहारे असतील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि तात्काळ यांना अटक केली पाहिजे आणि यांची रवानगी पोलीस कोठडीमध्ये केली पाहिजे. अशा नालायक प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतोय. नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी या आंदोलकांनी स्वतःचे खरं तर शर्ट काढून अर्धनग्न होऊन निषेध व्यक्त करताना हे सगळे आंदोलक पाहायला मिळतात. त्यामुळे या सगळ्या आंदोलकांच्या मागण्यांचा विचार आता तरी रुग्णालय प्रशासन आणि पोलीस प्रशासन करणार का? या सगळ्यामध्ये जे दोषी आहेत दोषींवरती गुन्हे दाखल होणार का, त्यांचं निलंबन होणार का, अटक होणार का, हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश, समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.
झाली पाहिजे. अशी तुमचं नाव आहे. हॉस्पिटलला तर रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने सुद्धा या ठिकाणी आंदोलन चालू आहे. हे सगळेच आंदोलक जे आहेत ते खरं तर अनेक वेळापासून याच ठिकाणी उपस्थित असलेले पाहायला मिळतात. माझ्या बरोबर खरं तर या संघटनेचे अध्यक्ष आहेत. काय सांगाल, रुग्ण हक्क परिषद म्हणून या सगळ्या विषयामध्ये तुमची भूमिका काय? एक असे की हा प्रकार भारतीय जनता पार्टीचे आमदार अमित गोरखेंनी व्हिडिओ केल्यामुळे व्हायरल झाला. अशा पद्धतीच्या घटना दररोज राजरोसपणे या हॉस्पिटलमध्ये घडतात. ही काय पहिली घटना नाहीये. याच्या आधी किती अशा घटना घडलेल्या आहेत, त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे या चौकशी समितीच्या माध्यमातून. दुसरी गोष्ट आहे की विधी आणि न्याय खात्याची ही पत्रकार साहेब तुम्ही जरा मदत करा. निवेदन द्यायचं त्यांना. आज नाही 2 मिनिटं निवेदन देतो. जरा मागे करा. त्यांच्यामुळे थांबलो आम्ही. विधी आणि न्याय खात्याचं अखत्यारीतली हॉस्पिटल आहेत. धर्मादाय रुग्णालय ही विधी आणि न्याय खात्याची अखत्यारीत. विधी आणि न्याय खातं हे देवेंद्र फडणवीस मंत्री असलेलं खातं आहे. ज्या पद्धतीने ते गृहमंत्री म्हणून अपयशी ठरताना दिसतात, त्याच पद्धतीने विधी आणि न्याय खात्याचे मंत्री म्हणून देखील ते अपयशी आहेत. कारण हा प्रकार फक्तच दीनानाथ मंगेशकर मध्ये होतोय अशातला प्रकार नाहीये, तर हा प्रकार बुधराणी हॉस्पिटलमध्ये सुद्धा दररोज होत आहे. असाच प्रकार जहांगीर हॉस्पिटलमध्ये सुद्धा होत आहे. आणि ही सगळीच धर्मादाय हॉस्पिटल प्रचंड प्रमाणात नागरिकांची, रुग्णांची लूट करतात, भयानक लूट करतात. समाजसेवेच्या नावाखाली काळा बाजार करून काढलेला हा गोरखधंदा आहे आणि त्याला सरकारचा अभय. ही सगळी हॉस्पिटल सरकारची प्रॉपर्टी, पर्यायाने जनतेची प्रॉपर्टी आहे. या सगळ्या ट्रस्ट खालसा केल्या पाहिजेत, ट्रस्ट रद्द केल्या पाहिजेत आणि ह्या प्रॉपर्टीज सरकारने ताब्यात घेऊन ससूनच्या धर्तीवर स्वतःची रुग्णालय सुरू केली पाहिजेत. कारण ही मालमत्ताच शासनाची आहे. लोकांच्या देणगीतून, लोकांच्या पैशातून केलेली लोकांची प्रॉपर्टी आहे. त्याच्यावरती कुणा एका मंगेशकर कुटुंबियांचा हक्क अधिकार असण्याचं काही कारण नाही. मंगेशकर कुटुंबियांनी त्यांच्या हयातीत कधी कुणाला 1 रुपयाची मदत केलेली दाखवा, कधीच कुणाला त्यांनी मदत केलेली नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये अत्यंत घृणास्पद, भयंकर आणि रोज लुटालूट करणाऱ्या घटना घडतात. त्या घटनांना पायबंद कायमचा लागला गेला पाहिजे. घटना घडली म्हणून निषेध नको, तर नेहमीच या गोष्टीचा पायबंद कसा लागता येईल याची कडक पावलं, कठोर पावलं केली पाहिजेत. आणि रुग्णांच्या न्याय हक्काचा कायदा बनवला पाहिजे. कायद्याने लोकांना मोफत उपचार मिळाले पाहिजेत. जर कायद्याने पैसे मागितले, अशा घटना घडलेल्या दिसल्या, तर फौजदारी कारवाई करून यांना अटक झाली पाहिजे. कडक कायद्याची गरज आहे आणि हा कडक कायदा लवकरात लवकर होण्याची आमची मागणी. या सगळ्या प्रकरणानंतर आज खरं तर असं परिपत्रक काढण्यात आलंय की इमर्जन्सी वॉर्डमध्ये आम्ही कुठल्याही पद्धतीचं डिपॉझिट स्वीकारणार नाही. मात्र हे आज काढण्यात आलं, या आधी असं सर्रासपणे घडलं. हा सगळा वराती मागून घोडं अशा प्रकारचा हा प्रकार आहे. म्हणजे अगोदर एवढा निर्लज्जपणा केला, त्यातून परत म्हणतात की त्या रुग्णांची, म्हणजे हे प्रशासन म्हणताय, म्हणजे स्वतः त्यांनी मान्य केलंय की त्या रुग्णाची परिस्थिती खूप क्रिटिकल होती. यांनी त्याच वेळेस आम्हाला सांगणं गरजेचं होतं. म्हणजे रुग्ण इथं जवळपास 8 तास इथं रुग्ण असताना, त्यांनी त्याच्यावर उपचार करत असताना याचा परत निर्लज्जपणाचा एवढा कळ त्यांनी स्वतःवर बोलून दाखवतात. म्हणजे एकीकडे स्वतःची चूक मान्य करायची नाही आणि हा जो एवढा मगरूरपणा आहे, हा एखाद्या औरंगजेबाच्याच सरकारमध्ये चालू शकतो असं आमची आता मानसिकता झाली आहे की हे सरकार सुद्धा, देवेंद्र फडणवीस सरकार सुद्धा औरंगजेबाच्याच धर्तीवर काम करतंय काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण त्यांच्या सरकारमध्ये असणाऱ्या आमदाराच्या सुईसहायकाच्या पत्नीला जर ते न्याय देऊ शकत नसतील, तर सर्वसामान्य लोकांना हे काय न्याय देऊ शकणार आहे. त्याच्यामुळं या देवेंद्र फडणवीस सरकारचा आणि या प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतोय. हे एक प्रकरण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातलं समोर आलं. मात्र अशी अनेक प्रकरणं आहेत जी, जसं सरांनी सांगितलं आता, पुण्यातल्या खूप हॉस्पिटलमध्ये हे सगळे प्रकार सर्रासपणे घडतात. ऍक्च्युली आता हे असं आहे की प्रथमच प्रकरण नाहीये. महाराष्ट्रामध्ये असे हजारो हॉस्पिटल आहेत,
त्यामध्ये सुद्धा ह्या घटना रोज घडत असतील. आज एक आमदारांचा पीए म्हणून ही गोष्ट बाहेर पडली. अशा असामान्य नागरिकांचं काय करायचं असेल? असे हजारो हॉस्पिटल बेवारस आहेत की ते असामान्य न्याय देऊ शकत नाही. रोज त्यांच्याकडे लाखोची लूट करतात. अशांवर नेहमी कारवाई झाली पाहिजे. ही कालची जी घटना घडली ती फारच निषेधात्मक आहे. भविष्यामध्ये अशी घटना कुठे घडू नये आणि या ठिकाणी असे जे काही ट्रस्टचे हॉस्पिटल असतील या ठिकाणी यांचे प्रशासक नसता धर्मादायचे प्रशासक असणे गरजेचं आहे आणि जे डॉक्टरांचा प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे आपण त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा यांच्यावर दाखल झाला पाहिजे आणि जे सरकार आज बसून बघते त्यांनी पण यामध्ये लक्ष दिलं पाहिजे की आपण कोणाला हॉस्पिटल चालवा देतो, का चालवा देतो. अशीच पद्धत ही वेगवेगळ्या हॉस्पिटलला आहे. बुधवानी हॉस्पिटल असो, मंगेशकर हॉस्पिटल असो, कुठलेही हॉस्पिटल असो, या ठिकाणी जोपर्यंत जो मूळ फाउंडर असतो तो एकदा एक्सपायर झाला की त्यानंतर जी काही बॉडी असते ती पूर्णपणे इलिगल आणि पूर्णपणे कमाव आणि फक्त पैसा कसा येईल या दृष्टिकोनातून ते उभं करतात. याच मंगेशकरमध्ये दुसरी पलीकडे बिल्डिंग आहे ती पूर्णपणे कमर्शियल आहे. ती कस काय उभी आहे? पेशंट इथे आला की पहिले त्यांना म्हणतात की हे 2 लाख रुपये भरा. नंतर त्यांना वाटतं की धर्मदाय कुठे, तर धर्मदायचं ही बिल्डिंग आहे. म्हणजे एकाच ठिकाणी गव्हर्नमेंटच्या डोळ्यात फसवणूक होत आहे. इकडे प्रायव्हेट आणि इकडे गव्हर्नमेंट. का तर तिकडे सर्जरीचं डिपार्टमेंट आहे. पूर्णपणे ती बिल्डिंग सीज केली पाहिजे. ती पूर्णपणे धर्मदायच्या अंतर आली पाहिजेत आणि ह्या हॉस्पिटलवर शासकीय प्रशासक असल्या पाहिजे, शासकीय लोक असले पाहिजेत. सगळे प्रायव्हेट लोक आहेत. पूर्णपणे हॉस्पिटल आता बंदच केलं पाहिजे. एक प्रकारचं जनसामान्यांची लूट थांबली पाहिजे. भविष्यामध्ये अशी घटना घडू नये. आज एका आमदारांच्यामुळे एवढं प्रकरण बाहेर पडतं त्या पीए मुळे. उद्या जनसामान्य गावागावामध्ये बघतात त्यांना कुठल्याही प्रकारची मदत होत नाही. आम्ही यांचा जाहीर निषेध करतो. मुख्यमंत्री असेल, गृहमंत्री असेल, यांनी लवकरात लवकर या गरीब कुटुंबांना आणि हॉस्पिटलवर चांगल्या प्रकारचा गुन्हा दाखल करावा अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. नक्कीच आपण बघतोय की या सगळ्यानंतर आता कुठेतरी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातलं एक प्रकरण समोर आलं असलं तरी सुद्धा पुण्यातल्या अनेक रुग्णालयांमध्ये सर्रासपणे अशाच घटना घडताना अनेकदा पाहायला मिळतात. त्यामुळे या सगळ्याच घटनांना आता वाचा कुठेतरी फुटताना पाहायला मिळते. धर्मादाय आयुक्तालयाच्या अंदर जे कुठली रुग्णालय येतात त्या सगळ्यांवरतीच शासकीय प्रशासक नेमावेत, कुणीतरी ऑब्झर्वेशन करण्यासाठी एखादी बॉडी नेमावी अशा पद्धतीची मागणी करण्यात येते. त्यामुळे या मागणीला सरकार गांभीर्याने घेणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश समृद्धी जाधव, न्यूज मराठी.